नमस्कार. वाघोलीकडून राहू पिंपळगाव मार्गे देलवडी पारगावसाठी 2018 साली 60 कोटी रुपयांचा एक रस्ता करण्यात आला. आज त्या रस्त्याच्या कालखर्दीला साधारण 7 वर्ष पूर्ण होतात. 7 वर्षानंतर हाच रस्ता परत गाडून टाकण्यात आला आणि 425 कोटी रुपयांचा रस्ता त्याच्यावरून तयार करण्याचा घाट सुरू झालेला आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री सडक योजनेमधली रक्कम जर एखाद्या रस्त्यावर खर्च केली तर 5 वर्ष त्या रस्त्याची देखभाल रस्ता करणाऱ्या ठेकेदाराला करावी लागते. मग हा रस्ता 7 वर्षापूर्वी झाला. 60 कोटी रुपये अधिक रक्कम अंदाजे सांगतोय, खरी रक्कम फक्त त्या प्रशासनालाच माहिती असेल. जर 60 कोटी रुपये खर्च होतात आणि 7 वर्षामध्ये त्या रस्त्याला परत मूठ माती दिली जाते, त्याच्यावरती दुसरा 425 कोटी रुपये अधिक खर्च करून कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता केला जातोय. या तालुक्याला रस्ता गाडून रस्ता करणे हे का गरजेचं पडलंय हा प्रश्न खरा यक्ष आहे. कॉन्क्रिटीकरणाचं काम मधून सुरू आहे. बारामती तालुक्यातील एक ठेकेदार काम करतात, पण या रस्त्यामध्ये एक दडलंय. ते वादग्रस्त विषयाचं प्रकरण काय आहे ते तर देलवडी आणि पिंपळगाव दरम्यान कापरे वस्ती नावाचा एक भाग आहे. या कापरे वस्तीच्या रस्त्याच्या एका बाजूला दलित समाजाची काही शेतकरी कुटुंब राहतात. यामध्ये महसूल प्रशासनामध्ये तहसीलदार पदावर नियुक्त झालेले एक सदग्रस्त राहायला आहे आणि त्यांची भावकी त्यांच्या आसपास पलीकडे राहते. ज्यावेळेस 60 कोटीचा रस्ता चालला होता त्यावेळेस हा रस्ता माझ्या शेतातून चालला म्हणून या तहसीलदार महोदयांनी तो रस्ता अडवला होता. कोर्ट कचेऱ्यापर्यंत प्रकरण गेलं. मात्र राजकीय प्रचंड शक्तीचा वापर करून तो रस्ता राजकारणाच्या ताकदीखाली मोडीत काढून संबंधित तहसीलदारांना गप्प बसण्याची पाळी आहे. आता तोच रस्ता मोडीत काढून तिथे कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता सुरू आहे आणि झाले तर त्या रस्त्याची देलवडीकडून येणारी जी काम करण्याची साईड आहे ती बरोबर या तहसीलदार साहेबाच्या बाजूच्या शेतीच्या साईडने आहे. पण जशीही यांची शेती लागलेली आहे तसं त्या बाजूला रस्ता खोदून ठेवला, खडी हातरून ठेवली आणि कॉन्क्रिटीकरण त्यांच्या विरुद्ध बाजूला केलं. त्यामध्ये घडलंय काय तर या जावळे परिवार नावाचे ते तहसीलदार आणि त्यांचे जे काय नातेवाईक असतील, भावके असेल, त्यांना रस्त्यावर येण्यासाठी साधारण 1 फुटापेक्षा 1.5 फुटापेक्षा जास्त उंच असलेल्या रस्त्यावर पाय ठेवून यावं लागतं. परिणामी दुचाकी नेता येत नाही, 4 चाकी नेता येत नाही. यातून घडतंय काय, वृद्धांना जाताना गुडघ्याचा त्रास, रुग्णांना नेता येत नाही. या सगळ्या घडामोडींनी गेले 8 दिवस ते त्रस्त आहेत. संबंधित ठेकेदारांना आम्ही विचारलं की असं का होत आहे. ते बरोबर उत्तर देत नाहीत, कामाची माहिती देत नाहीत. हे काम किती दिवस सुरू होणार आहे, कधी सुरू झालं याबद्दलही बोलत नाहीत. भेटल्यावर बोलू एवढाच एक गोड शब्द त्यांच्या मुखातून येतो आणि या गोडव्यापायी या दौंड तालुक्यामध्ये 425 कोटी अधिक रुपयाच्या रस्त्याखाली अनेक रस्ते गाडलेत, दाबलेत. पहा, तहसीलदार नावाचा व्यक्ती जो सेवानिवृत्त आहे तो तुम्हाला काय म्हणतो, आपण त्यांची बाजू ऐकून घेऊ. माझं नाव मोहन यशवंत जावळे, मी रिटायर्ड तहसीलदार आहे. मी माझ्या पाठीमागच्या बाजूलाच घर आहे, तिथं राहतो. आणि मागच्या वेळेला सुद्धा हा रस्ता मी इथं अडवलेला होता. त्याला साधारण 4 वर्ष झालेली आहेत. तर त्यावेळेला ते काम मी बंद ठेवलं होतं. त्याच्यावर स्टे घेतला होता. स्टे उठल्याच्या नंतर मग राजकीय ह्याच्यात काही ते समझोता झाला आणि
त्याच्यानंतर त्याचं डांबरीकरण झालं. डांबरीकरण झाल्यानंतर आता तुमचं ते सिमेंटचा रस्ता तयार होतो. तर सिमेंटच्या रस्त्यात माझं मूळ हा रस्ताच माझ्या जमिनीतून जात असल्यामुळं मी तो अडवलेला होता पूर्वी. तर आत्ता त्यांनी इतके खडीचे ढेक तिथं टाकलेत की आमची मागासवर्गीय वस्ती तर खडीचे त्या वस्तीच्या कडेने संपूर्ण खडीचे ढेक टाकलेले आहेत. ते पांगावले पण नाहीत आणि रॅम्पसुद्धा बनवलेले नाहीत. किती दिवस झाले या घटनेला? त्या घटनेला आता 7 दिवस झाले. त्याच्यामुळं काय अडचण आहे त्याच्यामुळं तुमची? आमचे बाहेर मोटरसायकल काढता येत नाही, 4 चाकी वाहन बाहेर काढता येत नाहीत. आमच्याकडे एक रुग्ण आहे, त्याला दवाखान्यात मला नेता येईना. आणि संपूर्ण म्हणजे वेठीस धरलंय का? त्रास दिल्यासारखं वाटतोय. तुम्ही कोणाला भेटला का? कोणाला म्हणला का? काय सांगितलं का? ठेकेदार वगैरे? ठेकेदारांना मुकदमाला 2-3 वेळा सांगितलं होतं. पण ठेकेदारांनी एवढं काय मुकदमांनी एवढं मनावर घेतलेलं नाही. या 6-7 दिवस मला पेशंट न्यायचं आहे दवाखान्यात, ते नेता येईना.